ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की कृष्णाने इथे प्रियाला रंगेहात पकडलेलं असतं. प्रिया मात्र इथे खोटं बोलण्याचं काम करत असते. तेव्हा खरं कृष्णाला फार राग येतो बरं का. तेव्हा कृष्णा जोरात तिच्या कानाखाली ओढते. प्रिया तर सुद्धा तिच्यावर चिडत असते, काय मारतेस तू. मात्र इकडे कृष्णा तिचं एकही ऐकून घेत नसते. इकडे तितक्यात खरं तर रविराज सुद्धा आलेले असतात. रविराज आल्याबरोबर प्रिया फार घाबरते. बाबा तुम्ही इथे काय करताय. तेव्हा इकडनं रविराज म्हणत असतात, तुझी मजल कुठपर्यंत जाते हे बघायला दुर्दैवी बाप हजर नको का. असं म्हटल्यानंतर खरं प्रिया घाबरते बरं का. इकडे कृष्णा म्हणत असते, माझं रान खरं तर मी नांगरून ठेवलं होतं, मला पेरणी करायची होती आता, पण तू तिथे खड्डा करून आता माझ्या बैलांना परत काम लावलंस, त्यामुळे माझ्या बैलांना मी कामाला लावणार नाही, हे सगळं रान तूच नांगरून द्यायचं. असं कृष्णाने म्हटल्याबरोबर प्रिया फार घाबरते बरं का. तिथून पळ काढत असते. मात्र इथे कृष्णाने युक्ती करत तिला चांगलंच पाडलेलं असतं. तिला पकडून खरं ती नांगरायला लावतेस. नांगरताना खरं प्रियाची फार फजिती झालेली असते. आणि ही प्रियाची फजिती खरं तर इथे कृष्णाने व्हिडिओ कॉल करून सायली आणि अर्जुनला दाखवलेली असते. तेव्हा खरं तर सायली आणि अर्जुन दोघेही तिच्यावर फार हसत असतात बरं का. प्रियाची मात्र नांगर ओढताना ते फार फजिती होत असते. कृष्णा काय तिला पूर्ण नांगर ओढूस तर अजिबात सोडणार नाही. आणि हा सगळा काही रात्री शूट झाल्यामुळे खरं तरी ते खूप अंधारात फोटो दिसतात बरं का सर्व, त्यामुळे समजून घ्या. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर.